आणि या संदर्भात अधिक विश्लेषणासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विवा मॅगझिनचे संपादक आशिष पेंडसे सर. आशिष सर, स्वागत आहे आपलं या विशेष सेगमेंटमध्ये. सर, 2 दिवसांमध्ये 2 दिग्गज संघ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून बाहेर गेलेत. स्पेन आणि पोर्तुगालचा सामना आपण पाहिलेला आहे. काय सांगाल याविषयी? स्पेन आणि पोर्तुगाल अक्षरशः काहीही टक्कर होती. म्हणजे पोर्तुगालनी युरो कप जिंकलेला आहे. गेल्याच वर्षी त्यांनी युएफए नेशन्स कप मध्ये स्पेनचा पराभव केला होता. आणि हे सख्खे शेजारी आहेत फुटबॉल मधले. आणि तुम्ही जसं म्हणालात की रोनाल्डोसाठी वर्ल्ड कप जिंकायचा, हे स्पिरिट सगळं पोर्तुगालच्या संघामध्ये होतं. परंतु काल स्पेननी अतिशय एक रचनाबद्ध खेळ केला. त्यांना कुठलीही संधी मिळू दिली नाही. पूर्वार्धात रोनाल्डोनी 2 फटके मारले गोलकडे आणि एक पोर्तुगालला आघाडी देण्याचा प्रयत्न केला. परंतु मध्य भागात रॉड्री आणि पेड्री यांनी अतिशय भक्कम खेळ केला. पाऊ कुबार्सी हा टीनेजर बचावपटू आहे स्पेनचा, त्यांनी पण किल्ला लढवला. आणि विशेष उल्लेख करायला पाहिजे तो स्पेनचा गोलकीपर उनाई सिमॉनचा. त्यांनी एक विश्वविक्रम केला. सलग 6 सामने 609 मिनिटं एकही गोल त्यांनी स्वीकारलेला नाहीये. त्याच्यामुळे स्पेननी आपला अतिशय रचनाबद्ध नियोजनबद्ध खेळ करून पोर्तुगालला रोखण्यात त्यांनी यश मिळवलं. सेकंड हाफ मध्ये त्यांनी काही खेळाडू बदली केले आणि मग स्पेनचा खेळाचा न्यूर पालटला. जसे की फेरान टोरेस असेल किंवा गोल केलेला मैकाल असेल, यांनी स्पेनला चाली रचून दिल्या. यमाल उजव्या साईडनी चाली रचत होता आणि मग पोर्तुगालच्या बचावपटूंमधनं जी गॅप मिळाली त्याच्यातनं स्पेननी गोल केला आणि या विजय साकारला. आता ते क्वार्टर फायनल त्यांचा सामना बेल्जियम विरोधात होणार आहे. अगदी, त्यामुळे या सामन्याकडे सुद्धा लक्ष असेल. सर, ख्रिस्टियानो रोनाल्डोचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलेलं आहे आणि त्याचा 2 दशकांचा प्रवास या पराभवामुळे संपुष्टात आलाय. कसं विश्लेषण कराल? रोनाल्डोनं आतापर्यंत खूप महत्त्वाची कामगिरी साकारलेली आहे, वेगवेगळे विक्रम प्रस्थापित केलेले आहे, मात्र विश्वचषकाचं स्वप्न मात्र त्याचं भंगलंय. मला अगदी आपल्या 2011 साली जो धोनीने षटकार लगावला होता वानखेडेवरती आणि तो जो वर्ल्ड कप आपण सचिनसाठी जिंकला होता, त्या स्पिरिटची आठवण झाली. कुठलीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हटली म्हणजे ऑलिम्पिक असेल, वर्ल्ड कप असेल, त्यावेळेला आपल्याला नवीन यंग खेळाडू येताना दिसतात. जसा यमान होता आणि तसंच रोनाल्डो असेल, मेसी असेल, नेमार असेल, यांच्यासारखे 1.5-2 दशक क्रीडा विश्व गाजवलेले खेळाडू हे खेळाचा निरोप घेताना दिसतात. रोनाल्डोनी 976 गोल लगावलेले आहेत. 5 वेळा त्याला जगातला सर्वोत्तम फुटबॉलपटू हा पुरस्कार मिळालेला आहे आणि गेली 2 दशक तो जगभरात एक इन्स्पिरेशन म्हणून केवळ खेळाच्या मैदानावरती नाही तर आता सर्वत्र संचार करतो आहे. त्याला 1 अब्ज फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती, एवढी त्याची प्रसिद्धी आहे. परंतु हे सगळं त्यांनी कमावलंय हे हार्डवर्क, मेहनत, जिद्दीच्या जोरावरती. तुम्ही उल्लेख केला रिअल मॅड्रिड कडनं त्यांनी तुफान खेळ केला, युनायटेड कडनं त्यांनी केला आणि स्पोर्टिंग सिटी या पोर्तुगाल मधल्या क्लब कडनं त्याचा सुरू झालेला प्रवास. आता तो अल नसार मध्ये खेळतोय सौदी अरेबियात. 976 गोल नोंदवलेत. यावर्षी तो 1000 गोलांचा टप्पा पार करेल आणि कदाचित आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधनं निवृत्ती घेईल. सध्या मात्र पोर्तुगालच्या संघाला त्यांनी रामराम ठोकलाय. विश्वचषक जिंकायचं त्याचं स्वप्न अधून राहिलंय. जे अनेक दिग्गज खेळाडू आहेत म्हणजे पोर्तुगालचे फिगो असतील, युसेबिनो असतील किंवा फ्रान्सचे मायकेल प्लॅटिनी असतील किंवा हॉलंडचे योहान क्रायफ असतील, ज्यांना वर्ल्ड कप जिंकता आलेलं नाहीये, त्या दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये दुर्दैवाने आता रोनाल्डोचाही समावेश झालाय. पण हॅट्स ऑफ रोनाल्डो आणि थँक्यू रोनाल्डो. पोर्तुगीज मध्ये बोलायचं झालं तर ऑब्रिगाडो रोनाल्डो. अगदी, कारण हलाखीच्या कुटुंबामध्ये त्याचा जन्म होऊन सुद्धा त्याने ज्या पद्धतीने मेहनत आणि जिद्द घेतली आणि त्या जिद्दीच्या जोरावर त्याने आतापर्यंतची ही संपूर्ण कारकीर्द उभारली. त्यामुळे खरंच रोनाल्डोचं अभिनंदन करावं लागेल आणि खूप चांगला खेळ करून त्याने फुटबॉल रसिकांना तृप्त केलेला आहे. त्यामुळे तो नक्कीच येत्या अनेक दशकांमध्ये, येत्या पुढच्या काळापर्यंत तो रसिकांच्या मनामध्ये राहणार आहे. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. धक्कादायक निकाल सध्या पाहायला मिळाला, तो म्हणजे यजमान अमेरिका संघ हा स्पर्धेबाहेर गेलेला आहे. काय सांगाल बेल्जियम आणि अमेरिका यांच्या या सामन्याविषयी? अमेरिकेने आज थोडी सगळ्यांची निराशा केली. या वर्ल्ड कप मध्ये ते अतिशय सुंदर लयीने खेळत होते. त्यांचा संघ पूर्ण भरात होता. बेल्जियमनी अडखळत सुरुवात केली होती या वर्ल्ड कपला. त्यांनी इजिप्त बरोबर 1-1 अशी बरोबरी केली. इराण विरुद्ध त्यांना 2-0 बरोबरी करायला लागली होती. पण नंतर न्यूझीलंड वरती 5-1 अशी मात केली आणि त्यांचा टर्निंग पॉइंट ठरला तो सेनेगल विरुद्ध अखेरच्या काही मिनिटांमध्ये केलेले 2 गोल आणि त्यानंतर मिळवलेला 3-2 असा विजय.
बेल्जियम एक असा प्रोफेशनल संघ आहे की तो योग्य वेळेला योग्य पद्धतीने खेळ करतो आणि समोरच्याला तो संधी मिळून न देता आता क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आहे. कोणालाही असं वाटलं नव्हतं की केविन डे ब्रुयने असेल, लुकाकू असेल, हे साधारण टिशीतले हे खेळाडू एवढा धडाका लावतील आणि बेल्जियमला इतक्या पुढे घेऊन जातील. परंतु आज त्यांच्या बाकीच्या बदली खेळाडूंना त्यांनी उतरवलं. अमेरिकेच्या युवा खेळाडूंना तोडीस तोड असा खेळ केला आणि तिसरेही यजमान म्हणजे मेक्सिको असेल, कॅनडा असेल, त्या अमेरिका स्पर्धेबाहेर गेलेत. पण हॅट्स ऑफ टू अमेरिका, दे एन्जॉयड देअर सॉकर, दे प्लेड देअर सॉकर व्हेरी वेल. पण बेल्जियमनी आपल्या अनुभवाचा फायदा उठवत आज विजय मिळवला. आता बेल्जियमची लढत स्पेनशी होणार आहे. अगदी धन्यवाद सर या संपूर्ण विश्लेषणासाठी.